अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. अक्षय तृतीयेच्या सणाला अनेक शुभयोग जुळून येत आहे. त्याचा फायदा काही राशींना अतिशय लाभदायी ठरणार आहे. या राशींवरती लक्ष्मीची कृपा, धनलाभाचा योग आणि वैभव समृद्धी यामध्ये वाढ होणार आहे. कारण या दिवशी जुळून आलेला गणकेसरी योग या राशींचं सर्व शुभ करणार आहे असे सांगितले जाते. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, चला जाणून घेऊया. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मराठी नववर्ष सुरू झाले आहे. मे महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा सण आहे. 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया हा सण आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा सण. उन्हाळ्यात येत असल्यामुळे पाण्याचा घडा, उन्हाळ्यासाठी छत्री व पायात घालायचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी जलकुंभदान केल्यास महान पुण्य लाभते असे विष्णू पुराणात सांगितले गेले आहे. सूर्यवंशातील भगीरथी राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथाही आहे. यंदाच्या अक्षय तृतीयाला अतिशय शुभयोग जुळून येत आहेत. अक्षय तृतीयाला गुरु आणि चंद्र यांचा गजकेसरी योग जुळून येतोय. मेष राशीमध्ये सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्य योग तयार होत आहे. शिवाय मूल त्रिकोणी राशीतील शनीचा शश नामक राजयोगही तयार होत आहे. मीन राशीत मंगळ आणि बुध यांचा धनयोग तयार होत आहे. या दिवशी रवियोगही असेल. असे अनेक सर्व शुभ योग या अक्षय तृतीयेला आलेले आहेत. अक्षय तृतीया हा सण अनेक राशींसाठी अतिशय चांगला ठरणार असल्याचे सांगितले जाते. लक्ष्मी देवीची कृपाही या राशींच्या व्यक्तींना लाभेल. सुख, समृद्धी, पद, पैसाही मिळू शकेल असे सांगितले जाते. त्यामध्ये पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींसाठी अक्षय तृतीयेला जुळून आलेला योग हा सकारात्मक योग ठरू शकतो. जे काही काम मेष राशीच्या व्यक्तींनी हातात घेतले असेल त्याला यश प्राप्ती मिळेल. प्रलंबित कामे मार्गे लागू शकतील. कौटुंबिक संबंधांमध्ये जर काही समस्या होत्या त्याही आता संपुष्टात येऊ शकतात. मेष राशीच्या व्यक्तींना या कालावधीमध्ये मालमत्ताही खरेदी करता येऊ शकते. दुसरी भाग्यवान राशी आहे वृषभ राशी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती जुळून आलेला हा योग वृषभ राशीसाठी अतिशय फलदायी ठरू शकतो. धनलाभ होण्याची शक्यता आहे असेही सांगितले जाते. देवी लक्ष्मीची कृपाही या काळामध्ये राहणार आहे. नशिबाची साथही मिळू शकते. नोकरी, करिअर आणि व्यवसायामध्ये नवीन संधीही मिळू शकतात. पैशामुळे अडकलेली कामेही मार्गी लागू शकतील. वृषभ राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता व आधी जुन्या केलेल्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकेल. व्यवसायामध्येही चांगला लाभ मिळू शकेल. तिसरी भाग्यवान राशी आहे मिथुन राशी. अक्षय तृतीयेला जुळून आलेल्या या शुभ योगामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची प्रगतीची संधी त्यांना मिळू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख सुविधांचा लाभही घेता येऊ शकतो. संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा अति सहजपणे पूर्ण करू शकाल. अथक प्रयत्नानंतर यश प्राप्त होऊ शकेल. स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यशही मिळू शकते. या काळामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना नशिबाची चांगली साथ लाभू शकते. 4 नंबरची रास आहे कर्क रास. अक्षय तृतीयेच्या या शुभयोगामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना उत्पन्नात चांगलीच वाढ होऊ शकते. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित यशही मिळू शकते. नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर ती कामेही मार्गी लागू शकतात. कर्क राशीच्या व्यक्ती या काळात नवीन कार्यही सुरू करू शकता. भविष्यात याचे चांगले उत्पन्न मिळण्यासाठी शक्यताही आहे. त्यानंतरची 5वी भाग्यवान रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणि शांती वाढू शकेल. एकापेक्षा जास्त स्त्रोत्राकडून उत्पन्न मिळण्यासाठी संधीही मिळू शकेल. सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. अक्षय तृतीयाच्या या शुभ योगामुळे तूळ राशीच्या व्यक्तींच्या पगारामध्येही वाढ होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांना छान सहलीला घेऊन जाऊ शकता. त्यानंतरची राशी आहे धनु राशी. अक्षय तृतीयेच्या शुभ योगामुळे धनु राशीची चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे. व्यापारी बरोबरच नफाही कमवू शकतील. पैसेही वाढू शकतील. आनंदही वाढू शकेल. ऑफिसमध्ये प्रत्येक प्रकारे अनुकूल वातावरण मिळू शकते. प्रत्येक बाबतीत हुशारीने वागावं लागेल. करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकेल. या काळामध्ये उत्तम ऑफर मिळू शकतात. प्रलंबित पैसेही परत मिळतील.
त्यानंतरची भाग्यवान राशी आहे मीन राशी. अक्षय तृतीयेला जुळून आलेल्या या शुभ योगामुळे हा काळ यशरक्षक ठरू शकतो. मीन राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल. एकामागून एक यश प्राप्त होऊ शकते. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहू शकतात. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर अक्षय तृतीयेच्या शुभ योगावरती या 7 राशी धनलाभाचे योग, लक्ष्मी कृपा, वैभव, सुख समृद्धीमध्ये वाढ, गजकेशरी योग शुभ ठरू शकेल. यामध्ये तुमची ही राशी आहे का? कमेंट करून नक्की सांगा. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीत आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे, त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.